जो जन्माला आलाय तो एक ना एक दिवस जाणारच आहे, काळ्या दगडावरची रेष आहे. पण मग त्या जन्माला येऊन आपण काय करायला पाहिजे? जन्माला येऊन आपल्याला मिळालेला जन्म अंतत्वगत्वा आपल्याला स्वतःला देह कसा ठेवता येईल, म्हणजे आपल्याला मृत्यूला प्रत्येकाला सामोरं जावं लागेल. मग आपल्याला मृत्यू कसा यावा, कुठे यावा आणि तो देह कसा ठेवावा याच्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही जगामध्ये. आलं जन्माला बस मजा करा, खा पिओ मजा करो, ऐश करो, असं लोकांचं सगळं चाललेलं आहे. अरे पण आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की आपण एक ना एक दिवस हा देह ठेवणार आहोत. मग आपण देह कसा ठेवायचा हे संतांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि देह कसा ठेवावा हे जे लिहून ठेवलेलं आहे त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. देह आपल्याला त्या भगवंताच्या नामाशी एकरूप होऊन त्या भजनाच्या द्वारे कसा ठेवायचा याच्यासाठी खालच्या वह्या आपल्याला ज्ञानोबारांनी दिलेल्या आहेत. 271, 272 संपूर्ण ज्या वह्या आहेत त्या संपूर्ण ह्या आपल्या कुंडलीने जागृत करून आपल्याला देह कसा ठेवता येईल, त्या भगवंताच्या नामामध्ये कसा विलीन होता येईल, आपल्याला स्वतःला आपल्याला त्या भगवंताच्या नामाशी एकरूप होऊन आपल्याला सहज देह कसा ठेवता येईल याच्यासाठी ज्ञानोबारांनी प्रत्येक जड जीवाला या कुंडलीने जागृत कशी करायची, तिच्याशी एकरूप कसं व्हायचं, भजन कसं करायचं. कारण काय माहिती का, समर्थ रामदास सांगतात की जो जन्मलाच नाही ठाईचा त्याशी मृत्यू येईलच कैसा, विवेके बरे जन्म मृत्याचा घाट भरला. जो जन्मलाच नाही ठाईचा, संत रामदास सांगतात की आपण जन्माला आलोच नाही म्हणतात त्याशी मृत्यू येईलच कैसा. आता हे उलट सांगतात की मनुष्य जन्माला आलाच नाही तर आपला मृत्यू येणारच कसा आहे. मग संतांना दोन्ही बाजून सांगतात. जसं नाण्याला दोन बाजू असतात की नाही, दोन बाजू नाण्याला दोन बाजू असल्या तरच नाणं चालतो चलनामध्ये. जर एकच बाजू असेल, छापच असेल तर चालेल का, नुसतं काटाच असेल तर चालेल का. म्हणून दोन्ही बाजू आपल्याला दोन्ही बाजून ह्या परमार्थात या समजून घेता यायला पाहिजे. ज्या ज्या पंथामध्ये आपण जातो त्या त्या पंथामध्ये एकच बाजू मांडली जाते, परोक्ष ज्ञान मानलं जातो. पण अपरोक्ष ज्ञान काय आहे, दृढापरोक्ष काय आहे हे कोणीच सांगत नाही. आणि हे सांगण्यासाठी ज्ञानोबा आले, तुकोबा आले, नाथ महाराज आले, श्रीपाद बाबा आले, रामदास बाबा आले. राष्ट्रसंत म्हणून त्यांना डिक्लेअर करण्यात आलं. का तर त्यांनी जी उपासना लावून दिलेली आहे प्रत्येक जीवाला, त्या जीवाच्या माध्यमातून जसं ज्ञानोबारांनी सांगितलं, जसं तुकोबारांनी सांगितलं आहे, जसं नाथ बाबांनी सांगितलं, जसं कबीरदासांनी सांगितलं आहे, त्याचप्रमाणे ही उपासना देण्यासाठी प्रत्यक्ष ते अवताराला आले. कोण? श्रीपाद बाबा, रामदास बाबा. आणि त्यांनी स्वतः अनुभूती घेतली आणि नंतर त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली. म्हणजे गुरुप्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती ह्या तिन्ही प्रचिती त्यांना अनुभवाला आल्या आणि म्हणून ते राष्ट्रसंत झाले. सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवेकर बाबा, नाना बाबा हे सगळे संत आहेत, हे आधुनिक संत आहेत. जसं त्रेतायुगामध्ये संत होते, कृतायुगामध्ये संत होते, द्वापार युगामध्ये संत होते, तसे हे आपल्या ह्या कलियुगामध्ये ज्ञानोबा, तुकोबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा हे संत आहेत. म्हणून संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देत असे ग्वाही. संतांच्या शिवाय परब्रह्माची प्राप्ती होणार नाही. कारण जे काय कुंडलिनीची अवस्था लिहिलेली आहे ती ज्यांनी अनुभव घेतलाय त्यालाच सांगता येईल, बाकी लोकांना नाही सांगता येणार. बाकी लोक आपला ते हा 6वा अध्याय कोणी याला हात पण लावत नाही, कोणी वाचत पण नाही आणि त्याचा अर्थ सांगण्याचा बाजूलाच राहिला.
धाडसच नाही का ध्यान करत नाही. या लागी अर्जुना तो अभ्यासी मज मिळे, असं जे वाक्य आहे रणांगणामध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलंय. या लागी अर्जुना तो अभ्यासी मज मिळे. अर्जुना तो अभ्यास करूनच मला भेट. आणि आपण पण अभ्यास करूनच भगवंताला भेटता येतो असं भगवंताला भेटता येत नाही ना. तो अभ्यास याच्यामध्ये. आणि त्या अभ्यासाचा मूळ पाया, फाउंडेशन, मूळ पाया या 6व्या अध्यायामध्ये. म्हणून 6वा अध्याय आहे सोपा, पण तसा सद्गुरू मिळाला तर. नाहीतर मग कठीण नाही पण कळणार पण नाही. कठीण बाजूला ठेवा शब्द, पण कळणार नाही लोकांना. का? कारण त्या प्रक्रिया आहेत. म्हणून तसा सद्गुरूला शरण झालं पाहिजे. तशा सद्गुरूला शरण गेलो तरच आपल्याला हे कळेल. आणि म्हणून इथं काय लिहिलंय की आपल्याला ज्ञानेश्वरी अध्याय 6वा आत्मसंयम योग आणि त्यातला ओवी क्रमांक त्यातली 272 वाचूया आपण. ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जया विश्वबीजाची या कोंभा सावली केली. बघा ज्ञानवरा किती स्पष्ट सांगतात. स्वतःची भाषा तयार केली ज्ञानवरांनी. म्हणजे किती त्यांच्याकडे किती बुद्धिमत्ता असेल. प्रत्यक्ष अवतारालाच आलेले आहेत ते. तुमच्या आमच्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी ज्ञानवरा आलेले आहेत. आणि हे लक्षात येत नाही. आपल्या प्रत्येक जड जीवाचा उद्धार करण्यासाठी आलेले आहेत. पण आपलं तिकडे लक्ष नाही ना. एवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहिली ना, पण त्याचा अर्थ जोपर्यंत साधना करत नाही, ध्यान करत नाही, त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होत नाही, कुंडलीने जागृत होत नाही, शक्तिपात योग केला जात नाही शरीरावर, तोपर्यंत या ज्ञानेश्वरीचा अर्थ बाह्य अंगाने सांगतात. आणि म्हणून रामदास सबंधलेले अंतर्निष्ठ तितकेच उतरले. अंतर्निष्ठ व्हायला पाहिजे, नाही तर बुडणार. अंतर्निष्ठ तितकेच उतरले, अंतर्भ्रष्ट तितके बुडाले. म्हणजे आपल्या एका अंतरापासून, एका अंतरीच्या अंतरात्म्यापासून जे दूर गेले ते बुडणार सांगतात समर्थ रामदास. 500-500 वर्षापूर्वी लिहून ठेवले. अंतर्निष्ठ तितकेच तरले, म्हणजे आपल्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन ज्यांनी कुंडलीने जागृत केले तेवढेच तरणार सांगतात. परत सांगतो, ऐकून घ्या, की ज्याने आपल्या कुंडलिनी शक्ती जागृत करून त्या अंतरात्म्याशी एकरूप झाले तितकेच तरले, अंतर्भ्रष्ट तितके बुडाले. आणि ज्यांची कुंडलिनी जागृत झालेली नाहीये, शक्तिपात योग ज्यांच्या शरीरावर केलेला नाही, श्रीगुरूंनी बीज मंत्राची पेरणी केलेली नाही, नामाची पेरणी केलेली नाही, ते बुडणार. आणि म्हणून पोहणे शिकला तो तरेल, पोहणे नेणे तो बुडेल. येथे अनुमान करेल ऐसा कवनू. साध्या मुलाला जरी विचारलं की बाळा तुला पोहता येतो का, तर तो सांगेल हो पोहता येतो. दुसरा एक मुलगा त्याला विचारलं तुला पोहता येतो का, तो म्हणतो नाही. मग ज्याला पोहता येत नाही तो पाण्यात जाईल का? आणि त्याने जाण्याचा प्रयत्न केला तर राहील का? राहील का मला सांगा. तसं आपल्याला प्रत्येक साधकाला, प्रत्येक जीवाला जोपर्यंत त्या आत्मतत्वावर, आत्मपथावर चालता येत नाही, आत्मपथावर पोहोचण्याची एक क्रिया आहे. आत्मपथावर पोहोचण्याची एक क्रिया आहे. आत्मपथावर पोहोचण्याचे एक नाम साधन आहे. नाम हे काय आहे? साधन आहे. आणि त्या नामरूपी नौकेवरती बसून सर्व संत इहलोकातून परलोकात गेले. आपल्याला पण त्या नामरूपी नौकेवर बसावं लागेल. जो त्या नामरूपी नौकेवर चढत नाही, बसत नाही, मग पोहणे नेणे तो बुडेल. ज्याला पोहता येत नाही तो बुडणार. पोहणे शिकला तो तरेल, पोहणे नेणे तो बुडेल. येथे अनुमान करेल ऐसा कवनू. इथे अनुमान चालणार नाही, तुम्हाला प्रत्यक्ष पोहता यावं लागेल. अनुमानाचा प्रांत नाही इथे.
हे परब्रह्म तत्व आहे. जसं पाण्यामध्ये पोहायला शिकायला लागतो तसं या परब्रह्म तत्वावरती तुम्हाला तरता यायला पाहिजे. म्हणून तुकोबारा सांगतात की पाण्याविन मासुळी तैसा तुका तळमळी. पाणी जर संपला, पाणी जर नसेल तर माशांचा जीव काय होतो, फडफड 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 करतो आणि मरतात मासे. तसं आपल्याला हे आत्मतत्वाला जर आपण ओळखलं नाही, आत्मतत्वरूपी पाणी आहे हा. जसं आपल्याला प्रत्यक्ष पाणी दिसतो की नाही, हां, त्या प्रत्यक्ष पाण्यामध्ये एखाद्याला पोहता येतो, पण जो प्रत्यक्ष पाणी दिसत नाही मग तो पाणी कसला आहे तर तत्वाचं पाणी आहे. म्हणून तत्व निरूपण पाहिजे, तत्वदर्शी गुरु पाहिजे, तत्वदर्शी गुरुला शरण जायला पाहिजे, तरच आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवता येईल. अन्यथा नेलं की नाही, हेले आला ना पाणी वाहतच मेला हो, अशी परिस्थिती आहे. म्हणून ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा. काय लिहिलंय? कुंडलिनी आहे ती जगदंबा आहे आणि जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा जया विश्वबीजाची या कुंभा. आणि ती कुंडलिनी काय आहे? विश्वाचा बीज आहे. संपूर्ण विश्वामध्ये बीज रूपाने आहे ती. या विश्वाला निर्माण करणारा जो बीज आहे कुंडलिनी म्हणजे. आणि म्हणून तिला जे कुंडलिनी जगदंबा असा शब्द वापरले. काय वापरले? जगदंबा म्हणजे माता आहे, ती आपली आई आहे. जशी आई एखाद्या मुलाला जन्म देते की नाही, तशी ही कुंडलिनी आपल्याला, बरं का, श्रीगुरु केल्यानंतर आपल्याला दुसरा जन्म मिळतो. वाल्याचा पहिला जन्म गेला आणि ज्यावेळेला नारद महर्षी भेटले त्यावेळेला त्यांचा दुसरा जन्म झाला आणि त्यांची कुंडलिनी जागृत झाली. लक्षात घ्या काय ते. हे कसं आहे तर हे गुह्य आहे आणि हे गुह्य ज्ञान. म्हणून गुह्य ज्ञान समजण्यासाठी आपल्याला तशा गुरुला शरण जायला पाहिजे, अन्यथा आपली गफलत होणार आहे प्रत्येकाची. म्हणून ते कुंडलिनी जगदंबा जै चैतन्य चक्रवर्तीची शोभा. तिच्यामुळेच आपल्याला शोभा येते. आणि ती कशी आहे? चैतन्य चक्रवर्ती, चैतन्य रूपाने आहे ती. आपल्या शरीरामध्ये जे काही चैतन्य आहे त्या चैतन्याची शोभा येते आणि तीच शोभा ज्ञानोबारायांकडे होती. या कुंडलिनी शक्तीची शोभा होती ज्ञानोबारायांकडे. म्हणून कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला. चैतन्याचा जिव्हाळा सखा ज्ञानोबा राया माझा. चैतन्याचा जिव्हाळा होता त्याला. तसा तुमच्या आमच्याकडे जो चैतन्य आहे त्याच्यावरती आपल्याला जीव लावता यायला पाहिजे. त्या चैतन्य तत्वावरती आपल्याला स्वतःचा जीव त्या चैतन्य तत्वावर आहे आणि ते तत्व आपल्याकडे प्रगट व्हायला पाहिजे. जय चैतन्य चक्रवर्तीची शोभा. ही शोभा आहे प्रत्येकाचा. मला सांगा, आपल्या शरीराला शोभा का तुमच्या आमच्या? तुमचं शरीर एकदम मस्तपैकी कसं दिसतं? एकदम टुमदार दिसतो. आपण म्हणतो नाही का, चेहऱ्यावर तेज आहे, शरीरावर तेज आहे. का बरं तेज आहे ते? तर ती चैतन्य तुमच्या आतमध्ये आहे आणि म्हणून आपण खाल्लेलं अन्न संपूर्ण पचतो आपला. पाणी पिलं तरी आपल्याला व्यवस्थित त्याचं काय होतं? पाणी प्या, फ्रूट खा, भाजी खा, सगळं खातो आपण. पण ते चैतन्य नावाची जी शोभा आहे, चैतन्य नावाची जो चैतन्य नावाचा भगवंत आहे आपल्या आतमध्ये, ते चैतन्य चक्रवर्तीची शोभा आणि ती चैतन्य आपल्याकडे आहे म्हणून आपल्या शरीराला शोभा येतो. आपल्यातलं चैतन्य गेलं तर आपली शोभा राहील का हो? आपली शोभा निघून जाईल. आपली संपूर्ण शोभा निघून जाईल. जर ते चैतन्य आपल्यातलं गेलं तर आपली शोभा निघून जाणार आहे. आणि म्हणून ते चैतन्यच आपलं काय आहे? ते चैतन्यच आपला आतमध्ये आपल्याला चालवणारा परमात्मा आहे. चैतन्य काय आहे? आपल्याला आतमध्ये चालवणारा तो परमात्मा चैतन्य रूपाने आपल्याकडे आहे. प्रत्येकाकडे आहे तो.
आणि ते चैतन्य एखाद्या फुलातून निघून गेलं तर फुल साप कोमेजलेला दिसतो. फुल काय करतो? कोमजून त्या फांदीवर तसाच राहतो. आणि जोपर्यंत त्या फुलामध्ये चैतन्य आहे तोपर्यंत टवटवीत दिसतो. असं वाटतं जावा, त्याला वास घ्यावा, हुंगावा, घरी न्यावा, त्या भगवंताच्या चरणावर ठेवावा असं वाटतं. म्हणून काय? चैतन्य हाच परमात्मा आपला आहे. आणि त्या चैतन्याची शोभा प्रत्येक देहावरती आहे बरं का. तुमच्या आमच्या, तुम्हाला आम्हाला चालवणार तोच भगवंत आहे. भगवंत चैतन्य रूपाने आपल्याकडे आहे आणि तो त्याचीच ओळख आपल्याला नाही. आणि त्याची ओळख होण्यासाठी आपल्याला श्री गुरुकडे जायचं असतो. परिमल निघाली या पवना पाठी, ओस फुल राहे दिठी, आयुष्याच्या मुठी केवल देह. ज्ञानोबा सांगतात परिमल निघाली या पवना पाठी, ओस फुल राहे दिठी, आयुष्याच्या मुठी केवल तैसा देह. म्हणजे त्या फुलातला परिमल आहे तोपर्यंत त्या फुलाला किंमत आहे. आणि तो गेला, ओस फुल राहे दिठी, फुल असतो पण तो देठाला लटकून असतो, त्यातला तेजपणा जातो. आयुष्याच्या मुठी केवल देह, तसा आपला देह आहे. मग आपल्याला चालून जोपर्यंत त्या फुलामध्ये परिमल आहे, जोपर्यंत त्या फुलामध्ये चैतन्य आहे तोपर्यंत त्याला किंमत आहे. तसा आपल्या देहाला जोपर्यंत आपल्या आतमध्ये ते चैतन्य आहे, ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, तोपर्यंत आपल्या शरीरामध्ये चैतन्य आहे, तोपर्यंत आपल्या शरीराला किंमत आहे. आणि चैतन्य निघून गेल्यानंतर ओस फुल राहे दिठी, आयुष्याच्या मुठी केवल देह. देह दिसतो आपल्याला पण त्याच्यातलं चैतन्य गेला, आता संपलं. जो बोलणारा होता, जो चालणारा होता, जो खाणारा होता, जो भगवंताचं नामस्मरण करणारा होता, जो चांगला करणारा, वाईट करणारा सगळा होता, तोच होता. तो परमात्मा स्वरूपामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये नांदत आहे प्रत्येकाच्या ठिकाणी. पण त्याची ओळख नाही ना. त्याच्या सत्तेवर आपण जगतो पण त्याच्या सत्तेला विसरतो. आणि ती सत्ता म्हणजे परमात्म्याची सत्ता आहे. आणि त्या सत्तेला, ती सत्ता झोपलेली आहे, ती सत्ता आपल्याला जागी करून आपल्या रोम रोमामध्ये तिचा प्रसार करायचा, रोम रोमामध्ये प्रगट करायची ती सत्ता. आणि ह्या रोम रोमामध्ये प्रगट झाल्यानंतर आत हरी बाहेर हरी, हरीने मध्ये व्यापिले. म्हणजे आतल्या त्या हरितत्वाला बाहेरच्या हरितत्वाशी एकरूप करणं, याच्यासाठी कुंडलिनी जागृत पाहिजे आपली. ते कुंडलिनी जगदंबा, ती कुंडलिनी आपली ती जगदंबा रूपाने आहे. कशी रूपाने आपल्याकडे आहे? जगदंबा रूपाने आहे. आणि ती देवी देव रूपाने आहे. आणि आपण काय करतो तर आपण त्या मंदिरात जाऊन देवीची पूजा करतो. करा बरं का, जोपर्यंत नाही समजत तोपर्यंत करा. पण ही जगदंबा कुंडलिनी जगदंबा आहे ती. आणि तिला प्रगट करणं म्हणजे ज्ञान स्वरूपावस्था. आणि ती ज्ञानगंगे नाहले, पूर्णता जेवून झाले, शांतीशी आले पालो नवे. आपल्याला शांत तेव्हा बरं का, तेव्हा आपल्याला हा वापर करता येईल, हा प्रमाण येतो. शांतीशी आले पालो नवे म्हणजे शांत होऊन जातात. आपल्याला एका ओळीवर बरंच काही सांगता येईल. जया विश्वबीजाची या कोंभा सावली केली. आणि त्या कुंडलीने सर्व विश्वरूपी बीजावर म्हणजे प्रत्येक जीवावर त्या कुंडलिनीने सावली केलेली आहे. म्हणून आपला चाललेला आहे सगळा. आणि तिने सावली काढून घेतली का आपण गेलो. तिची सावली आपल्यावर, त्या कुंडलिनी जगदंबेची. आणि ती सावली सतत आपल्याकडे बरं का, सातत्याने आपल्या प्रत्येक जीवावर तिची सावली आहे. जर ती आपल्याला सोडून गेली तर मग गेलं आपलं सगळं. एवढं सोपं आहे हो. पण हे सोपं कोणाला कळत नाही. म्हणून सोपे वर्म आम्हा सांगितले संती. संतांनी आपल्याला सोपं सांगितलंय आणि वर्माचं सांगितलंय. म्हणून दोन्ही दिसती सारखी,
वर्म जाणे तो पारखी. वर्म जाणा, वर्माला किंमत आहे. ज्ञान तुमच्याकडे भाराभर चिंध्या आहेत, फायदा कर त्याचा. वर्माचं बोलता यायला पाहिजे ना. वर्माचं कोण बोलतो? ज्याला प्रगट येतोच, ज्याच्याकडे प्रगट झालेला आहे कुंडलिनी, त्यालाच सांगता येईल. व जीवात्म्याला शोभा देणारी ती कुंडलिनी जगदंबा, ती जगतबिजाच्या कोंभा, जो जीव त्याच्यावर सावली धरते. जे शून्यलिंगाची पिंडी, कशी आहे ती? शून्यलिंगाची पिंडी, जे परमात्म्या शिवाची करंडी, जे प्रणवाची उघडी जन्मभूमी. आता काय त्याने स्पष्ट सांगितलं पुढे जाऊन. ती कशी असते? तर ती ओंकार स्वरूपाची केवळ जन्मभूमीच आहे. आपला प्रत्येकाचा देह ओंकार स्वरूपच आहे. तुमचा आमचा देह ओंकार स्वरूपच आहे. आणि त्या ओंकार स्वरूपा देहामध्ये तिचा जन्म होतो. जन्मभूमी ओंकार स्वरूपाची केवळ जन्मभूमी म्हणजे आपल्या देहामध्येच ती आहे. प्रत्येकाच्या देहामध्ये ती आलेलीच आहे. जी निराकार ब्रह्माची साकार मूर्ती, प्रत्यक्ष ती निराकारच आहे. ते परब्रह्म निराकारच आहे. म्हणून परमात्मा कसा आहे? निराकार आहे, निर्गुण आहे. आणि निराकार ब्रह्माची साकार मूर्ती, प्रत्येक माणूस हा त्या निराकार ब्रह्माचा, त्या भगवंताने, त्या कुंडलिनी जगदंबा मातेने प्रत्यक्ष आतमध्ये येऊन प्रत्येक जीवाला साकार मूर्ती, प्रत्येक जीवा साकारच आहे. त्या कुंडलिनी जगदंबेची साकार मूर्ती, पंचमहाभूतांची मूर्तीच तयार करून ती त्याच्यामध्ये राहते कुंडलिनी. जी परमात्म्या जीवाची संबळी, आणि इथं लिहिलंय परमात्म्या शिवाची संबळी. आणि ती कुठून आपल्याला माहिती, तिचं कुठं आपल्याला माहिती कुठून पडतं? तिचा त्या कुंडलिनी शक्तीचा अनुभव कुठून येतो? तर शिवाची संबळी म्हणजे लिहिले की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बौद्ध गोरक्षाशी दिला आणि गोरक्षवाला गहिनी प्रती, आणि गहिनी प्रती निवृत्ती दातारा ज्ञानदेव सार चोजविल. म्हणजे आले हे ज्ञान आलंय कुठून? तर त्या भगवान शंकरापासून ते आलेलं आहे. कसं आलेलं आहे? जी परमात्मा शिवाची संबळी म्हणजे भगवान शिवापासून हिचा, भगवान शिवाने प्रत्यक्ष तिला प्राप्त केली. आणि तिथून हळूहळू कसं आहे तर हे आपल्या आनंद संप्रदायामध्ये आलेली आहे. आणि जी ओंकाराची केवळ जन्मभूमीच, जन्मभूमी कसली आहे? तर ओंकार स्वरूपाची, म्हणजे जो आपला ओंकार स्वरूप आपला देह, त्या देहामध्ये तिचा जन्म होतो. जन्मभूमी काय लिहिलंय? जी ओंकाराची केवळ जन्मभूमी म्हणजे आपला शरीर कसं आहे? आकार चरणयुगल, उकार उदार विशाल, मकार महामंडल, मस्तकाकार, असं आपलं शरीर आहे. आकार उकार आणि मकाराने बनलेलं आपलं शरीर आहे. आणि त्या शरीरामध्ये ती कुंडलिनी काय करते? जन्माला येते. जन्मभूमी काय लिहिले? जन्मभूमी. आणि तिचे ओंकार स्वरूपामध्ये कसे आहे? तर ओंकार स्वरूपामध्ये ती जन्माला येते. म्हणजे प्रत्यक्ष ओंकार स्वरूप हाच आपला परमात्मा आहे. आपला परमात्मा काय आहे? तो ओंकार स्वरूप हाच आपला हेच आपलं खरं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाला कोणी जाणत नाही. आणि त्या स्वरूपाशी एकरूप करून देणारा जोपर्यंत श्री गुरु आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपला जन्म मरणाचा फेरा चुकवता येणार अजिबातच नाही. लक्षात घ्या बरं. हे ज्ञानोबारांनी एवढं कष्ट घेतलेत आपल्यासाठी घेतलेत बरं का, तुमच्या आमच्यासाठी. आपण ज्ञानोबारांनंतर आलोय, ज्ञानोबारांच्या नंतर आपण जन्माला आलोय. हे आपलं भाग्य आहे. संपूर्ण त्यांनी लिहिलंय ज्ञानोबारांनी. हे असो दे कुंडलिनी बाळी, हृदयातू आली. कशी आली? हृदयाच्या आतमध्ये आलेले ते. आणि अनुहाताची बोली चावळे ते. आणि ती कशी आहे? अनुहात नादातून
ते आपल्याला तिची अनुभूती येते. आणखी काय सांगावे, ती कुंडलिनी बाली हृदयात आली म्हणजे अखंड ओंकाराचा ध्वनी होऊ लागतो. असो ती कुंडलिनी बाली हृदयात आली, अनुहाताची बोली चावळ येते आणि अनुहाताचा ध्वनी आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला येतो. 4-4, 5-5 तास ध्यान केलं जर एखाद्याने साधकाने तर त्याला अनुभूती 100% येणार. जे ज्ञानोबाराने लिहिलंय त्या अनुभवाचंच लिहिलंय तसं आपल्याला अनुभव येणार. म्हणून ती कुंडलिनी बाली हृदयात कुठे आलेली आहे, हृदयाच्या आतमध्ये आहे ती आणि अखंड ओंकाराचा ध्वनी होऊ लागतो. आणि आपल्याला तिची अनुभूती कशी येते, तो ओंकार स्वरूपाचे नाद आपल्या आतमध्ये आपल्याला प्रत्यक्ष अनुभूतीला येतात. अनाहत नाद की ज्या नादाला कसलीच गरज लागत नाही, स्वयंभू आहे ते नाद. जसं आपण एखाद्या वस्तूवर एखादी दुसरी वस्तू आपण आपटली तर आपटल्यावर आवाज येतो, पण इथं तसं नाही. इथे स्वयंभू नाद आहेत. ओम असा स्वयंभू नाद आहे आपल्याकडे आणि त्या नाद अनाहताचा ध्वनी होऊ लागतो आतमध्ये आपल्या आणि तो नाद ब्रह्म आहे. आणि तो नाद आपल्याला प्रत्यक्ष अनुभूतीला आला तर आज फिटले माझे कोडे, आपलं कोडं सुटून जाईल. पण नाही ना, लोक कोडं सुटू शकत नाही लोकांचं. कारण काय, ते ध्यान करत नसतील. ज्या अनाहत नादाच्या मार्गाकडे जात नसतील, जे प्रकाश स्वरूपाकडे वळत नसतील, जे चैतन्याशी एकरूप होत नसतील, त्यांना पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शयनम ह्या चक्रामध्ये त्यांना अडकावं लागेल. आणि म्हणून ही कुंडलिनी शक्ती जी आहे ती ज्ञानोबारांनी 6व्या अध्यायामध्ये, कोणी असो बरं का, तो प्रवचनकार असो, संत असो, कीर्तनकार असो, याच्यापासून कोणालाही सुटका नाही. हे करून घ्यावाच लागेल. त्याशिवाय आपल्याला प्रत्येकाला जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती होऊन मिळणार नाही असं ज्ञानोबारांनी लिहिले बरं का इथे. आणि त्याची अनुभूती प्रत्येकाने घ्या. आणि त्याची अनुभूती आम्हाला आली म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला इथं आलो. शक्तीचे या अंगा लागले, बुद्धीचे चैतन्य होते झाले, ते तेने ऐकिले अळूमाळू. त्या कुंडलिनीच्या जवळ बुद्धी असल्यामुळे तिच्या कानावर किंचित ओंकाराचा ध्वनी जातो. बघा त्या कुंडलिनी शक्तीमध्ये काय आहे तर बुद्धी आहे. आपली बुद्धिमत्ता कशावर चालतो सांगा. मढा कधी बोलतो का मला सांगा. मढा चालतो का. मढा पडलाय त्याच्याकडे काय सांगा, काहीच नाही त्याच्याकडं. म्हणजे कुंडलिनी होती तोपर्यंत होता. कुंडलिनी आहे म्हणून बुद्धिमत्ता आहे. कुंडलिनी आहे, जागृत आहे. कुंडलिनी प्रत्येकाकडे आहे म्हणून आम्ही ऐकतो, आम्ही जे काय मी बोलतो ती कुंडलिनी आहे म्हणून बोलतो ना. कुंडलिनी गेली माझ्यातले तुम्ही बोलेन का. माझ्यातलं चैतन्य गेलं तर बोलेन का मी. जे कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा कशी आहे, ते चैतन्य रूपामध्ये आहे. चैतन्य रूपामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक जीवामध्ये ती आहे. पण ती प्रगट करण्याचा अधिकार फक्त मनुष्य देहाला आहे. त्या कुंडलिनीची जवळ बुद्धी असल्यामुळे तिच्या कानावर किंचित ओंकाराचा ध्वनी जातो. म्हणजे बुद्धी असल्यामुळे माणसाला बुद्धी आहे, बाकी प्राण्यांना बुद्धी नाही ना. मनुष्य प्राणी हाच बुद्धिमान आहे. म्हणजे बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणजे ह्या कुंडलिनीला जागृत करणे हेच या देहाचं काम आहे. बुद्धीचे वैभव आहे ते. वैभव काय आहे तर त्या कुंडलिनी शक्ती जागृत करून आपली बुद्धिमत्ता तिथे वापरून बुद्धी निश्चय आत्मज्ञान, आपणच परब्रह्म आहोत असा दृढ निश्चय धरणं. म्हणून बुद्धी काय लिहिले ते कुंडलिनी जवळ बुद्धी असल्यामुळे, बुद्धी आहे तिच्याकडे, बुद्धी आहे म्हणून आपल्याला ओंकाराचा नाद समजतो. बुद्धी आहे म्हणून आपल्याला चैतन्य समजतो. बुद्धीच नसेल तर प्रकाश स्वरूप आपल्याला समोर दिसतो का, बुद्धी आहे म्हणून ना.
म्हणजे सगळं खेळ कोणाचं आहे तर एका मनाचं, एका बुद्धीचं खेळ आहे, एका मतीचं खेळ आहे. कसं आहे तर ते चित्ती प्रगटे चैतन्य घन, चित्ताचं काम आहे. मन बुद्धी चित्त आणि चैतन्य असा आपलं काय आहे हे अंतःकरण चतुष्ट आहे आणि ह्याचं सगळं खेळ आहे. म्हणून काय लिहिलं आहे ते कुंडलिनी जवळ बुद्धी असल्यामुळे तिच्या कानावर किंचित ओंकाराचा ध्वनी जातो आणि आपल्याला ओंकार स्वरूपामध्ये तिची अनुभूती येते कुंडलिनीची. घोषाच्या कुंडी नाद चित्रांची रूपडी, प्राण वाची या मोडी रेखिली ऐसी. घोषाच्या कुंडीत ध्वनी व नादरूपी ओंकाराच्या आकाराची रेखलेली अशी रूपे उमटतात आणि ती कुंडलिनी जागृत झाल्यानंतर घोषाच्या कुंडीत ध्वनी म्हणजे आपल्याकडे नामघोष काय होतो, नामघोष बरवे म्हणजे नाम आणि घोष हे आपल्या त्या अंतःकरणामध्ये त्या ओंकार स्वरूपाचा त्या नामाचा नाद आपल्यामध्ये उमटला जातो आणि ध्वनी निर्माण होतात. आपल्या अंतःकरणामध्ये ध्वनी निर्माण करणारी ती कुंडलिनी शक्ती आहे. आपल्या अंतःकरणामध्ये ओंकार स्वरूपाचा अनाहत नाद त्या कुंडलिनी शक्तीमुळे आपल्याला अनुभवला येतो. प्रत्येक साधकाला अनुभवला येणार आणि नादरूपी ओंकाराच्या आकाराची रेखली अशी ती रूपे उमटतात आणि त्या नादातून अनेक प्रकारचे काय होतात, आपल्याला अनेक प्रकारचे ध्वनी ऐकायला येतात. कोणाला टाळ मृदुंगाचा ऐकायला येतो, कोणाला सोहम तत्वाचा ऐकायला येतो, कोणाला ओंकार स्वरूपाचा ऐकायला येतो. अनेक प्रकारे ज्याच्या मनामध्ये जसं ज्याचा भाव असेल, जया मनी जैसा भाव तैसाची देव, हे त्याचा अर्थ हा बरं का. हा कुंडलिनी शक्तीचा अर्थ आहे तिथे. आता आपण कुठला पण अर्थ लावू, जया मनी जैसा भाव तैसाच देव, ज्याच्या एरवी तरी पाये जे जैसा माझ्या ठाई भजती मीही तैसाच भजे. देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले असे केवळ माझ्याच ठाई. म्हणजे आपल्याला त्या अनाहत नादाची अनुभूती येते आणि मीच त्यांना तसं बनवलं आहे. भगवंत म्हणतो परिज्ञाने विन नासिले, परंतु ज्ञान नसल्यामुळे त्या कुंडलिनी शक्तीच्या अनुभूती न आल्यामुळे परिज्ञाने विन नाशिले म्हणजे ती ज्ञान नसल्यामुळे स्वतःचा नाश होतो. समर्थ आपल्याला ज्ञानवरा सांगतात बुद्धी भेदाशी आले आणि कल्पने त्याची कल्पिली अनेकत्व आणि अनेक कल्पना वाढत जातात का नादाचा आपल्याला त्या नाद ब्रह्माची आपल्याला अनुभूती नाही म्हणून आपण भलतीचकडे जातो. त्या कुंडलिनी शक्तीच्या माध्यमातून आलेला नाद ब्रह्म ते चैतन्य, त्या चैतन्याच्या शक्तीशी आपण एकरूप झालो. आपल्या कल्पना बिल्पना सगळ्या बाजूला होतात, कल्पना वगैरे राहतच नाही. कल्पना आपल्याकडनं निघून गेल्या की आपल्याला स्वयंभू परब्रह्म तत्वाची त्या ओंकार नादाची प्रत्यक्ष अनुभूती येते. आपल्याला प्रत्यक्ष अनुभूती येते आणि त्या अनुभूतीला काय म्हणतात, त्या अनुभूतीला प्रचिती म्हणतात. म्हणून प्रचिती ऐका, प्रचितीची लक्षणे आहे. प्रचित पाहतील ते शहाणे. बरं का, ही प्रचिती हा बाकी संसारातल्या प्रचिती नाही सांगितल्या. मला सद्गुरूने असं मंत्र दिला, माझ्या संसारामध्ये माझा आता भरमसाठ पैसा वाढत गेला, धंदा मोठा होत गेला, मुलाचं लग्न झालं, मला नातवंड झाली. ही प्रचिती नाही सांगितली. ही प्रचिती सांगितली कुठली, हे कुंडलीने जागृत होऊन त्या नाद ब्रह्माशी एकरूप होणं ही प्रचिती आहे. म्हणून ऐका प्रचितीची लक्षणे आहे. प्रचित पाहतील ते शहाणे, प्रचितीविने दैन्यवाने हो. या परब्रह्म तत्वाची प्रचिती नसेल, या परब्रह्म नादाची प्रचिती नसेल, त्या नादाच्या नादाला आपण लागलो नाही तर मग आपला कोणी बा कोणाचे केले, ज्याचे त्याने अनहित केले, आपलाच अनहित आपण करतो. या नाद ब्रह्माची अनुभूती येणं म्हणजे भगवंताची प्राप्ती आहे. आणि या ओंकाराच्या आकाराची रेखलेली अशी रूपे उमटतात. माणसाला अनुभव येतो अशा अनेक प्रकारची वेगळ्या वेगळ्या प्रकारची रूपे त्या नाद ब्रह्मावर येतात. असं कोणी सांगितलंय, असं भगवंत असं ज्ञानोबाराने सांगितलं. हेच कल्पावे तरी जाणीजे, परी कल्पिते कैचे आणीजे, तरी नेनो काय गाजे ती ठाई.
या गोष्टी कल्पनेनेच जाणता येतात. परंतु कल्पना करणारा कुठून आणावा? कल्पना पण बाद होतो नंतर, कारण ती कुंडलिनी जागृत झाल्यानंतर, अनाहताचा नाद चालू झाल्यानंतर जीवात्म्याशी ऐक्य झाले असते. जीव आणि शिवाचा एकरूप झालेले असतात. जीव आणि शिव एकरूप झालेले असतात. आणि म्हणून त्या हृदयाकाशात कसली गर्जना होते ती काही समजत नाही. ही गर्जना कुठे होती? ओंकार स्वरूपाची त्या हृदयरूपी आकाशामध्ये त्या ओंकाराचा नाद चालू होतो. आणि मग त्या नादातून ध्यान त्रिपुटी मावलेली, बरं का. ध्यान त्रिपुटी म्हणजे मी ध्यान करणारा तो, ते मधलं ध्यान, आणि ज्या वस्तूला प्राप्त करायची ती वस्तू, ध्येय ध्याता ध्यान, त्रिपुटी वेगळा, बरं का. तेव्हा सांगितले बरं का. हे आपण मध्येच कुठेतरी हा प्रमाण लावू नका. ध्येय ध्याता ध्यान, त्रिपुटी वेगळा. म्हणजे कुंडलिनी जागृत झाल्यानंतर त्या अनाहत ध्वनीच्या माध्यमातून आपल्याला अशी अनुभूती येते. आणि त्या अनाहत नादामध्ये आपलं मन पूर्णपणे काय होतं? त्या परब्रह्म तत्वाशी, ओंकार तत्वाशी एकरूप होतो. आणि एकरूप झाल्यानंतर संपूर्ण देहाचा विसर पडतो. ध्यान करणारा मी, ते ध्यान करणारी वस्तू आणि ते मधलं ध्यान, हे सगळ्या अवस्था निघून जातात. ध्येय ध्याता ध्यान, त्रिपुटी वेगळा. सहस्त्र जरी उगवला सूर्य जैसा, सहस्त्र किरणाने जसा सूर्य उदयाला यावा तशी ती कुंडलिनी आपल्या आतमध्ये जागे होते आणि खडबडून काय करते? ती वरच्या ब्रह्मरंध्राकडे जायला निघते. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू, राष्ट्रसंत सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.